राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्णीची कश्मीरा अँड धिस इज अवर कपशप पॉइंट. पुन्हा एकदा सुप्रभात. अगदी पहाटेचे 4:10 झालेले आहेत. 4:10 सुप्रभात. आणि आज आम्ही चाललोय पुन्हा आपल्या सेटवरती, जिथे आज आम्ही लग्नासाठी तयार होणार आहोत. म्हटलं जाता जाता तुम्हाला हाय हॅलो करावं, म्हणजे पुढची तयारी कशी अशी पटपट पटपट अगदी मस्तपैकी होते. सो आता आम्ही शूटला जे चाललेलो आहोत तिथे आज आम्ही लग्नासाठी तयार होणार आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत हळद नाही, आधी सॉरी माय मिस्टेक, बस्ता, मेहंदी, हळद आणि संगीत या 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि आज आपण फायनली लग्नाचा लुक घेणार आहोत, म्हणजे तयार होणार आहोत लग्नाच्या लुकमध्ये. तो लुक कसा वाटतोय ते बघायला स्टे ट्यून. आणि आज पण आम्ही 6 वाजता सेटवर जाणार. 6 ते मरेपर्यंत फाशी असं डिक्लेअर आहे. थोडक्यात का आज जेवढे सीन्स लावलेले आहेत ते सगळे सीन्स शूट होईपर्यंत पॅकअप नाही. तुम्हाला मी मध्ये मध्ये अपडेट देतच राहीन. सो स्टे ट्यून. आज लग्नाचा गेटअप तुम्हाला कसा वाटतोय ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बघावा लागेल, त्यामुळे बघत राहा. तर गंमत अशी झाली की मी विसरले फोन घरात, त्यामुळे मग आता फोन घ्यायला मी परत आले की मग मी सगळं शूट कसं करणार म्हणून. आणि आज लग्नाच्या लुकमध्ये तयार होण्यासाठी आमचं असं ठरलं की आता कर्ल्स आणि वेगवेगळे सॉफ्ट कर्ल्स, सोडलेले केस असं सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता लग्नासाठी आपण थोडंसं बंद करूयात, म्हणजे थोड्याशा वेगळ्या स्टाईलनी करता येईल का असा सगळा विचार करून मग हेअरस्टाईलला सुरुवात झाली. मेकअप ऑलरेडी रेडीच होता, कारण आधीच्या एका छोट्याशा सीनसाठी मी तयार झाले होते. फक्त तो आता लग्नासाठी थोडासा हेवी द्यायचा होता, त्यामुळे दादांनी आता आय शॅडो करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर मेकअप पण चालू आणि काही कामाचे फोन पण चालू, स्टुडिओचे आणि माझे बाकी व्यवसायाचे. तर ते सगळं करत करत मी तयार होत आहे. ते करताना स्क्रिप्ट पण वाचायची आहे, पाठांतर पण करायचंय, खूप गोष्टी एकाच वेळी चालू आहेत. आणि आता गंमत अशी झाली आहे ना, तर झालंय असं की मी रोज वेगवेगळ्या प्रकारची पेय पित असते. म्हणजे काढा किंवा ग्रीन टी, ब्ल्यू टी वगैरे वगैरे. तर मी दादांना म्हणाले होते की त्या याच्यामध्ये एक पाऊच आहे, त्यातला 1 चमचा टाका आणि उकळून द्या. तर तो काढा होता, त्यांनी चुकून दुसरा पाऊच होता त्यातला 1 चमचा टाकलाय आणि त्यांनी 1 चमचा आवळा पावडर मला उकळून दिली आहे. त्यामुळे ती सगळी कडू झालेली आहे. खरं तर हेल्थसाठी चांगली आहे, पिऊ शकतो, पण एवढी नाही जाणार. आवळा टी पिते मी आता. घ्या आवळा टी. कडू 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 नाही, आंबट आवळा टी. फार आंबट नाही पिऊ शकत. या लुकमध्ये ना लेन्स पण लावावा असा विचार आहे माझा. कसं वाटतंय? उगाचचा नागिन डान्स वगैरे करणं चालू आहे माझं लुकमुळे, बाकी काय नाही. ही आमच्या दादांची कारागिरी बघा, बघितलं. कलरफुल, म्हणजे रम्याचे जेवढे रंग आहेत ना सिरियलमध्ये, तेवढे सगळे रंग दादांनी आपल्या आय शॅडो मध्ये टाकलेत. म्हणजे आता हा गुलाबी पॉझिटिव्ह झाला, ही निगेटिव्ह झाला. हे आता कसं जरा मध्ये त्यांच्या समोर बरं वागते आणि इकडे हे चमकते ना जरा, तर ते असे तिन्ही सगळे रंग. करेक्ट. आज आमच्याकडे खूप पाहुणे पण येणार आहेत बरं का, तुम्हाला दाखवणारच आम्ही. मज्जा करणार आहे खूप. ह्याच पाहुण्यांबद्दल मी मगाशी म्हणत होते. मी यांना म्हंटलय की पाहुणे येणार आहेत आमच्याकडे आणि तुझ्यासाठी खास दादांनी जस्ट आणून दिलं. यू जस्ट हॅव टू टेस्ट इट. काढा आहे, मस्त आहे, दिसलं पाहिजे. बास कमाल काढा है. मुझे चाहिए. नहीं पी ले ये. नहीं तेरे लिए ही मंगा है. ये बंद क्यों है? वो लगा. ये हमारी ही रूम है ना? हमारी ही है, पर अभी
उनको नहीं चाहिए था बंद कर आते ही काम पे लगा दिया प्लीज, इसके बिना हम काम नहीं करते. तर आज मी ठरवलंय म्हणजे दादांना सांगितलं की हिचा मेकअप कसा करायचा. दादा हाँ. इधर ब्लू, इधर पिंक, इधर येल्लो, इधर ऐसा ग्रीन. तीच बोलली मला असं साधं नाही पाहिजे तर भडक पाहिजे म्हणून आम्ही मेकअपच चेंज केला. चालेल ना? परफेक्ट. चालेल. ये पोपटी कलर की साड़ी दी गई है और जिसके बाद में मैं करने वाली नवीन पोपट हाँ लागला मिठू मिठू बोलायला. पोपट होणार ही पोपट म्हणून मी मगाशी दादांना म्हणलं हिरवे विरवे रंग द्या बघा. तर मंडळी आज आपली लाडकी मंजू आलेली असल्यामुळे मस्त पंगत बसली आहे इथे जेवायला आणि छानपैकी मला खिच्या पापडची चुरी आवडते. ती चुरा म्हणजे पापडचा चुरा तो आहे. असं कलरफुल ताट आहे. गाजर भाज्या सगळ्या अगदी काय पालक पालक वगैरे पनीर, सगळ्या बटाट्याची मस्त आहे. भाजी, शेवगाची राईस शेंगा. आहे, ताक आहे. त्यातलं मी डाएटच खाणार आहे, बाकी सगळे आणि इंदोरी हिच्या गजब. नवऱ्याचं प्रेम. मी विचारले किती तुकडे आहेत, सालीसाठी एखादा तुकडा आहे तर तो हो म्हणाला. 3 आहे आम्ही खाणार आहोत आणि हे हेल्दी आहे कारण ह्याच्यात 3 आणि गुळ आहे. आपण साखर सोडली आहे. खाऊ शकतो. चलो टूट पडो. तुटून फोडी आता जेवायला. चल. आणि खूप दिवसांच्या राहिलेल्या गप्पा मारत मारत आम्ही पोटभर जेवण केलेलं आहे. मन सुद्धा भरलंय गप्पा मारून. आणि आता हा आहे आपला लग्नाचा ड्रेस जो आपल्याला पनाश रेंटल ड्रेसेस पुणे येथून आलेला आहे. आणि हा फायनल लुक कसा वाटतोय लग्नाचा लुक नक्की सांगा बर का. तयार होऊन खाली खरं तर सीन करण्यासाठी आले होते पण इथे आलेल्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि आर्टिस्ट म्हणजे फॅन्स ज्यांचं खूप जीवापाड प्रेम आहे रम्या या कॅरेक्टरवर आणि काश्मीरावर पण त्यांच्याबरोबर फोटो सेशन्स करण्यातच माझा जरा जास्तच वेळ गेला कारण त्यांचं इतकं प्रेम आहे हो काय करणार नाही म्हणू शकत नाही. छान नटल्यानंतर आता पहिला शॉट द्यायला खाली उतरलेली आहे मी. बघू आता काय काय चाललंय. ये सर बताइए. ही तयार होऊन आलेली एंट्री आहे माझी. बघितली असेलच तुम्ही मालिकेत. इतका मोठा झगा घेऊन नेमकं कुठे आणि कसं उभं राहू या सगळ्या विचारांमध्येच सीनची एंट्री कुठून एक्झिट कुठून करत करत थोडंसं टचअप करत अख्खा दिवस मी शूट केलंय. आणि मधल्या वेळेत आमचं मंचिंग सुरू आहे. चिप्स खा हे घे, ते खा. माझं नाही का माझं डाएट आहे त्यांच्यासाठी. सेटवरच्या मुली थोड्याशा चावट आहेत पण खूप गोड आहेत. आणि हे उगीच माझं जरा फोटो सेशन वगैरे चाललंय आणि आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करत करत मी माझे रंग दाखवतेय. असा सीनच होता. आता मी काय करणार तुम्ही बघितलं असेलच ना. तर फ्रेंड्स इथे ये. मी आणि युग मी आत्ताच हे तर तुम्ही आमच्या गिरनार मध्ये बघितलेलं असेल. पाहिलंच असेल. हा तर ही कंटिन्युटी आहे. सो इट्स ओके. तर आज हॅलो. आमच्या दोघांवर आरोप केला गेलाय की आम्ही म्हणे स्नेहल मॅडमचा वाढदिवस विसरलो जो की खरं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे म्हणलं जाऊ दे ग्रहण तिच्या राशीवर आहे. सिंह राशीवरती ग्रहण आहे. म्हणलं आपण तिला माफ करून टाकू आणि हा विचार करून आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तिचा वाढदिवस. आणि आम्ही तिला विचारतोय की काय हवंय तुला. तर मॅडम मी काय सांगताय काय हवंय तुला. मी कुठं काय बोलू? मुजरा असं म्हणाली ती. मुजरा म्हणून आम्ही लोक आता ताजे ताजे गजरे आले आहेत. मुजरा केला आणि मुजरा बरोबर गजरा गजरा. free. मी गजरा नाचवतो ह्या मुद्रा नाचते. ठीक आहे. तिचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे म्हणे. आणखीन काय पाहिजे मॅडम दिवसभरात सांगा. सांगत राहीन दिवसभर सांगेन मी. कळलं माझा म्हणजे आवाज बोलतो हात बोलतो. म्हणजे सुकी यांची आणि मुद्रा आमचा याला काही अर्थ नाही. तरी आम्ही आपले चांगले छान मित्र म्हणून तिचा वाढदिवस आज साजरा करतो. बघू दिवसभरात मॅडम काय काय फरमाईशी करतायत तर तुम्हाला आम्ही दाखवूच बघत राहू.
दादांची पण सिंहराज आहे. सिंह राशीचे मेकअप, दादा सिंह राशीच्या व्यक्तीला मेकअप करत, त्यामुळे दोघांना सगळं माफ आहे. त्यांनी पोपटीच्या जागी निळं मोरपिसी वगैरे काही केलं तरी आम्ही चालवून घेणार आहोत. माफ. क्योंकि सिंह राशीवर मी 2 किलो गजरे सांगितले, 2 किलो, तर 2च गजरे दिले. कळलं ना? आता पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच सेम लुकमध्ये आम्ही तयार होतोय, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की हे लग्नाचे काय सगळे सिक्वेन्स एका दिवसात संपत नाहीत. आणि ही त्यातली माझी कांड जे काही चालू आहेत माझे रक्त बिक्त टाकून बिकून सगळं, तर त्याचे हे BTS आहेत. शूट करायला आम्हाला खूप मजा आली आहे. तुम्हाला बघायला मजा आली होती की नाही हे सांगा बरं का. मध्येच उगाच नाच बीच करत स्वतःचं मनोरंजन करणं, कारण खूप जागरण झालंय आणि झोप लागायला नको म्हणून चाललंय हे सगळं. आता आमच्याकडे नवीन मालिकेच्या एका प्रमोशनसाठी त्यांच्याबरोबर एक सीन आहे आमचा. काय तो ते नाही. बरं नक्की नक्की लग्नाची पार्टी मागतायत मामा. मामांना चपटी हवी आहे. आणि हा सीन आमचा तुम्ही बघितलेला असेलच मालिकेमध्ये. तो शूट झाला जवळपास कितीतरी तासांनी. अतिशय उत्साहात हा सीन सुरू आहे असं तुम्हाला वाटत असेल. खूप फ्रेश आहे, पण खूप झोप आली होती खरंच. आणि आता हा परत तिसरा दिवस. परत झोप न झालेले सुजलेले डोळे घेऊन आम्ही बसलेलो आहोत आणि जरा झोप घालवण्यासाठी सकाळी सकाळी आमचं जरासं नाच गाणं सुरू आहे. सगळ्या जणी अशा फ्रेश असल्या, गप्पा मारत जरा नाचत गाजत झाली की दिवस जरा छान वाटत. आज होळी आहे आणि होळीला सुद्धा आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही त्या होळीच्या मूड मध्ये निदान मेकअप तरी करूया. आज सुद्धा ह्याच रंगांनी होळी खेळायची आम्हाला. एवढा हॅपी ऑन. नाही फसवलंय मी, फसवलंय आशाला. आणि असंच नाच गाणं मज्जा मस्ती करत पुन्हा एकदा आम्ही लग्नासाठी तयार होतोय. तोपर्यंत खाली होळीचा डान्स चालू आहे, सेलिब्रेशन चालू आहे, पण बाहेर जाऊन आम्हाला होळी खेळायला मिळतच नाहीये ना. त्यामुळे सगळ्या कलाकारांनी EP आमच्या सगळ्या प्रोडक्शन वाल्यांनी तिथेच डान्स सुरू केला. पण शूट सुरू व्हायला थोडासा वेळ होता आणि रात्री खूप उशिरा शूट संपलेलं होतं, त्यामुळे मग आम्ही जरा तिथेच मजा मस्ती केली. जेव्हा तुमच्या आजूबाजूला 2 सुंदर अशा स्त्रिया असतात, तेव्हा फक्त एकच गाणं ओठांवरती रेंगाळतं, ते म्हणजे कि तुम ही नहीं तन्हा, उल्फत में मेरी रुसवा, उल्फत में मेरी रुसवा, इस शहर में तुम जैसे, इस शहर में तुम जैसे दीवाने हजारों हैं, दीवाने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, मस्ताने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के. तर असं जागरण, मस्ती, मजा, गंमत, मैत्री ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करत करत आपण शूट पूर्ण केलेला आहे. तर हा लग्नाचा लुक, तो सिक्वेन्स, त्याच्या मागचे BTS आणि फन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगायचंय. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायला तुम्हाला मिळतील. तोपर्यंत बाय.